नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. केवळ अपुरी झोप तुम्हाला मारत नाही, पण जागं झाल्यावर पहिल्या 30 सेकंदांमध्ये तुम्ही जे काही करता ते तुम्हाला नक्कीच मारू शकतं. 60 वर्षांवरील बहुतेक भारतीय लोक दररोज सकाळी एक विशिष्ट सवय कोणताही विचार न करता करत असतात आणि नवीन संशोधनानुसार यामुळे जीवघेण्या हृदयविकाराच्या झटक्यांचा धोका 40% वाढतो. धूम्रपान करणं किंवा अशा काही ज्या गोष्टी आहे ज्या तुम्ही तुमचे पाय जमिनीला टेकण्यापूर्वीच करतात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुमच्या डॉक्टरांनी कदाचित याचा कधीच उल्लेख केलेला नाही. शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण आज मी जी सर्वात महत्त्वाची संरक्षक सवय उघड करणार आहे ती इतकी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे की जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की यामुळे 60 वर्षांवरील प्रौढांमध्ये सकाळच्या वेळी होणारे हृदयविकाराचे झटके 62% कमी झालेले आहेत. तरीही जवळजवळ कोणीही ही सवय योग्यरित्या किंवा अजिबातच पाळत नाही. मी 60 वर्षांवरील हजारो पुरुष आणि महिलांसोबत काम केलं आहे, जे काही योग्य करत होते, चांगलं खात होते, त्यांची औषधं घेत होते, व्यायाम करत होते, तरीही हृदयविकाराच्या झटक्यानंतर ते दवाखान्यात गेले आणि जेव्हा मी अधिक खोलामध्ये जाऊन बघितलं तेव्हा तो प्रकार निर्विवाद होता. सकाळ हीच समस्या होती. दिवसाची पहिली 30 सेकंद शांतपणे, पद्धतशीरपणे त्यांच्या हृदयाचा नाश करत होती. मी जे सांगणार आहे ते हृदय आरोग्याबद्दल प्रत्येक लोकांच्या समजुतीच्या विरुद्ध आहे, पण हे मी नेहमी माझ्या डोळ्यांनी एकामागून एक रुग्णांमध्ये पाहिलं आहे आणि आता मी आणखी शांत बसू शकत नाही. जर मी माहिती तुम्हाला मौल्यवान देत असेल तर आत्ताच लाईक बटन दाबा. चला तर मग सुरुवात करूया. प्रत्येक सकाळी तुमच्या शरीरामध्ये काय घडत असतं आणि दिवसभरामध्ये तुम्ही करत असलेल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ते अधिक महत्त्वाचं का आहे ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणपणे पहाटे 4 ते दुपारपर्यंत तुमच्या शरीरामध्ये एक नाट्यमय आणि धोकादायक जैविक बदल होतो. तुमचा रक्तदाब वाढतो, तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, तुमचं रक्त लक्षणीयरित्या घट्ट होतं आणि त्यात गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. तणाव संप्रेरके विशेषतः कॉर्टिसोल आणि ॲड्रेनाईल तीव्रतेने वाढतात. याला मॉर्निंग कार्डिओव्हॅस्क्युलर सर्ज म्हटलं जातं आणि हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. तुमचं शरीर नेमकं तेच करत असतं ज्यासाठी त्याची रचना केली गेली आहे. तुम्हाला सतर्क राहण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, कार्य करण्यासाठी तयार करत असतं. पण समस्या इथेच आहे. वयाच्या 60नंतर तुमची हृदय व रक्तवाहिन्यांची प्रणाली 40शी जशी ही वाढलेली रक्ताची लाट हाताळत होती तशी ती आता हाताळत नाही. रक्तवाहिन्या कमी लवचिक झालेल्या असतात. स्वायत्त चेतासंस्था अधिक हळूहळू प्रतिसाद देतात. वृद्ध व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रवृत्ती आधीच वाढलेली असते आणि म्हणूनच सकाळची ही नैसर्गिक वाढलेली रक्ताची लाट जी तरुण व्यक्ती कोणत्याही त्रासाशिवाय सहजपणे हाताळते, ती 60, 70 किंवा 80च्या दशकातील प्रौढांसाठी एक खरा धोकादायक काळ बनते. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की बहुतेक हृदयविकाराचे झटके आणि पक्षाघात सकाळी 6 ते दुपारी 12च्या दरम्यान होतात. हे लोक नाश्त्याला काय खातात किंवा कोणती औषधं घेतात यामुळे होत नाही, तर झोपेतून जागं होण्याच्या त्यांच्या स्थितीमुळे आणि स्थित्यंतराच्या गतीमुळे आणि त्या स्थित्यंतराच्या सवयींमुळे होतं. आणि लाखो भारतीय लोकांसाठी त्या स्थित्यंतरामध्ये मी आता वर्णन करणार असलेल्या सकाळच्या धोकादायक सवयींपैकी किमान एक किंवा मग कधीकधी अनेक सवयींचा समावेश असतो. वैद्यकीय समुदायाला सकाळच्या वाढलेल्या रक्ताच्या लाटेबद्दल अनेक दशकांपासून माहिती आहे, तरीही रुग्णांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणामध्ये यावर जवळजवळ अजिबातच लक्ष दिलं जात नाही. तुमचे हृदयरोगतज्ञ तुमच्याशी कोलेस्ट्रॉलबद्दल बोलतात, तुमचं प्राथमिक आरोग्य चिकित्सक तुमच्याशी सोडियमबद्दल बोलतात. कोणीही बसून तुम्हाला सांगत नाही की डोळे उघडल्यानंतर पहिल्या 30 सेकंदांमध्ये तुमच्या हृदयासोबत नेमकं काय घडतं आणि तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करू शकता. हे आज संपलं आणि हीच गोष्ट मला सर्वात जास्त घाबरवते. या सवयी सुधारण्यासाठी फार गुंतागुंतीच्या नाहीत. त्यासाठी कोणत्याही औषधाची गरज नाही, त्यासाठी पैसे लागत नाही, त्यासाठी फक्त जागरूकतेची गरज आहे. आणि एकदा का तुमच्यात ती जागरूकता आली की सर्व काही बदलतं. पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट काय करता? तुम्ही लगेच उठून बसता, फोन हातात घेता की थेट अंथरुणातून बाहेर पडता?
तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला खरंच जाणून घ्यायचं आहे, कारण तुमच्या सध्याच्या सवयी समजून घेणं हे तुमच्या हृदयाचं संरक्षण करण्याचं पहिलं पाऊल आहे. चला, 60 वर्षांवरील प्रौढांमध्ये हृदयाचा धोका नकळतपणे वाढवणाऱ्या सकाळच्या 7 सर्वात धोकादायक चुका पाहूया, ज्यांची चिंताजनक ते गंभीर अशी क्रमवारी मी लावली आहे आणि त्यानंतर त्याऐवजी नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगून देणार आहे. चूक क्रमांक 7 आहे उठल्याच्या पहिल्या 2 मिनिटांमध्ये फोन चेक करणं. ही गोष्ट लोकांना आश्चर्यचकित करते. ती निरुपद्रवी, कदाचित ओळखीचीही वाटते, पण यामागे विज्ञान आहे. झोपेतून उठल्याबरोबर जेव्हा तुम्ही तुमचा फोन हातात घेता, तेव्हा तुम्ही तुमचा आधीच वाढलेल्या कॉर्टिसोलच्या पातळीला नवीन माहिती, नोटिफिकेशन्स, बातम्या, ईमेल्स आणि मेसेजेसच्या प्रचंड ओघामध्ये आणता. तुमचा मेंदू, जो रात्रभर अत्यंत शांत आणि विश्रांतीच्या अवस्थेमध्ये असतो, त्याला अचानक सामाजिक आणि भावनिक माहितीवरती अतिशय वेगाने प्रक्रिया करण्यास सांगितलं जातं. फ्रंटियर्स इन एजिंगमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार सकाळी मिळणाऱ्या या प्रकारच्या तात्काळ बौद्धिक आणि भावनिक उत्तेजनामुळे 60 वर्षांवरील प्रौढांच्या रक्तदाबामध्ये लक्षणीय वाढ होते, जी सरासरी 47 मिनिटे टिकते. तुम्ही फोन उघडल्याच्या क्षणापासून सुरू होणारा 47 मिनिटांचा वाढलेला रक्तदाब तो तुमच्या डोळ्यांवरती ताण आणतो. ज्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्या वयानुसार धमन्यांच्या लवचिकतेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आधीच जास्त काम करत असतात, त्यांच्यासाठी रक्तातील ही अतिरिक्त वाढ क्षुल्लक नसते. सकाळच्या वेळी रक्तदाब नियंत्रित राहणं आणि धोकादायक वाढ होणं यात हाच फरक आहे. एक गोष्ट जी बहुतेक लोक विसरतात ती ही आहे, त्यातील मजकूर तणावपूर्वक असण्याची गरज नाही, ती वाईट बातमी असण्याची सुद्धा गरज नाही. अगदी सकारात्मक किंवा तटस्थ मजकूरसुद्धा झोपेतून उठल्यावर लगेच पाहिल्यास तसाच मज्जासंस्थेवरती परिणाम करतो. तुमचा मेंदू तयार नसतो, तुमचं हृदय आणि रक्तवाहिन्यांची प्रणाली तयार नसते आणि त्या पहिल्या काही मिनिटांमध्येच या दोन्हींचा उच्च सतर्कतेच्या स्थितीमध्ये ढकलल्याने वर्षानुवर्ष आणि दशकानुदशके त्याचं एकत्रित नुकसान होत जातं. यावरचा उपाय सोपा आहे. तुमचा फोन खोलीच्या दूरच्या बाजूला ठेवा किंवा त्याहूनही उत्तम म्हणजे एक कठोर 2 मिनिटांचा नियम लागू करा. झोपेतून उठल्यावर पहिली 2 मिनिटे स्क्रीनला स्पर्श होणार नाही. फक्त 2 मिनिटे. ही छोटी मर्यादा तुमचं हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या प्रणालीला उत्तेजनाचा धक्का बसण्यापूर्वी स्थिर होण्यासाठी वेळ देते. पण ही तर फक्त सुरुवात आहे, कारण 6वी चूक जवळजवळ प्रत्येकजण करतो आणि ती बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. 6वी चूक, पाणी पिण्यापूर्वी कॉफी पिणं. मला माहीत आहे की कॉफी किंवा चहा पिणं हे खूप महत्त्वाचं वाटतं. मी तुम्हाला याबद्दल बोलण्यापासून प्रवृत्त करत नाही आहे, पण वेळेला खूप महत्त्व आहे, विशेषतः 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी. तुम्ही झोपेत असताना तुमच्या शरीरामध्ये काय घडत असतं ते पाहूया. 7-8 तासांमध्ये श्वासोच्छ्वास आणि नैसर्गिक शारीरिक प्रक्रियांमुळे तुमच्या शरीरातील अंदाजे अर्धा लिटर पाणी कमी होतं. तुम्ही जागे होता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये सौम्य पण वैद्यकीयदृष्ट्या लक्षणीय निर्जलीकरण झालेलं असतं. त्याचवेळी मी आधी वर्णन केलेल्या सकाळच्या रक्त गोठण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमचं रक्त दिवसाच्या इतर वेळेपेक्षा आधीच जास्त घट्ट झालेलं असतं. आता यात कॉफीची भर घाला. कॅफीन एक सौम्य मूत्रवर्धक आहे, म्हणजेच ते तुमच्या मूत्रपिंडांना अधिक द्रव सोडण्यास प्रवृत्त करतं. पुरेसं पाणी असलेल्या शरीरात ही एक मोठी समस्या नसते, पण आधीच निर्जलीकरण झालेल्या आणि नैसर्गिकरित्या रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढलेल्या शरीरामध्ये यामुळे समस्या आणखी वाढते. तुमचं रक्त आणखी घट्ट होतं. तुमच्या रक्तवाहिन्या, ज्यांना त्यांची लवचिकता टिकून ठेवण्यासाठी पुरेसं पाणी आवश्यक असतं, त्या गरजेपेक्षा कमी पाण्यावरती काम करत असतात. जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जे प्रौढ सकाळी पाणी पिण्यापूर्वी पहिलं पेय म्हणून कॉफी किंवा चहा घेतात, त्यांच्या रक्ताची घनता लक्षणीयरित्या जास्त होते. ज्यांनी आधी पाणी प्यायलं त्यांच्या तुलनेमध्ये झोपेतून उठल्यानंतर 90 मिनिटांपर्यंत रक्त अधिक घट्ट आणि चिकट राहतं. घट्ट रक्त पंप करणं अधिक कठीण असतं. घट्ट रक्ताच्या गुठळ्या अधिक सहजपणे होतात. घट्ट रक्तामुळेच अशा प्रकारच्या हृदयविकाराच्या घटना घडतात, ज्या जीव घेण्या ठरतात. यावरचा उपाय अक्षरशः 30 सेकंदांचा आहे. कॉफी किंवा चहा पिण्यापूर्वी 1 पूर्ण ग्लास पाणी प्या. ते खोलीच्या तापमानाचं असावं, बर्फासारखं थंड नसावं. 12 ते 16 अंश सेल्सिअस एवढं पाणी प्या.
ही एक सवय सातत्याने पाळल्यास सकाळच्या रक्ताची घनता लक्षणीयरित्या कमी होते आणि सकाळचा रक्तदाबही कमी होतो असं दिसून आलं आहे. यासाठी काहीही खर्च येत नाही, यासाठी कोणत्याही औषधाची गरज नाही आणि हे तुमच्या संपूर्ण दिवसातील सर्वात महत्त्वाचे 30 सेकंद असू शकतात. आता आपण आणखी एका परिणामकारक गोष्टीकडे वळूया, ती म्हणजे 5वी चूक. अंथरुणातून खूप लवकर उठणे ही ती चूक आहे ज्यामुळे लोकांना आपत्कालीन कक्षामध्ये दाखल व्हावं लागतं आणि हे खूप वेगाने घडतं, इतक्या वेगाने की बहुतेक लोकांना काय घडलं आहे हे कळतसुद्धा नाही. जेव्हा तुम्ही झोपलेल्या स्थितीतून वेगाने उभे राहता तेव्हा तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला तुमच्या शरीराच्या मध्यभागातून आणि खालच्या भागातून रक्ताचे अनेक थर तुमचा मेंदू आणि महत्त्वाच्या अवयवांपर्यंत त्वरित पुन्हा वितरित करावे लागतात. तरुण आणि निरोगी रक्तवाहिन्या हृदय प्रणालीमध्ये रक्ताचे हे पुनर्वितरण जलद आणि सहजतेने होतं. वृद्ध होत असलेल्या हृदय आणि रक्तवाहिन्या प्रणालीमध्ये जिथे धमन्यांची लवचिकता कमी झालेली असते आणि मज्जासंस्था अधिक हळू प्रतिसाद देते तिथे असं होत नाही. याचा परिणाम म्हणजे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, म्हणजेच उभं राहिल्यावर रक्तदाबामध्ये होणारी अचानक आणि तीव्र घट. जेव्हा तुम्ही खूप वेगाने उठता तेव्हा चक्कर येणं आणि क्षणभर गोंधळल्यासारखं वाटणं या स्वरूपामध्ये तुम्ही ते ओळखत असाल. ही भावना म्हणजे तुमच्या मेंदूला काही काळासाठी पुरेसं रक्त न मिळणं होय. सौम्य प्रकरणांमध्ये हे अस्वस्थ करणारं असतं. गंभीर प्रकरणांमध्ये त्यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडते आणि ज्या लोकांमध्ये हृदयाचा मूळचा नाजूकपणा असतो त्यांच्यामध्ये यामुळे धोकादायक भरपाईकारक प्रतिक्रिया सुरू होतात, ज्यात रक्तदाबातील घट भरून काढण्यासाठी हृदय अचानक वेगाने धडधडू लागतं. जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या प्रौढांना सकाळी वारंवार ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनचा अनुभव आला त्यांच्यामध्ये ज्यांना हा अनुभव आला नाही त्यांच्या तुलनेत 5 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या हृदयविकाराच्या घटनांचं प्रमाण 38% जास्त होतं. मला राजेश काका आठवतात, जे 71 वर्षीय निवृत्त शिक्षक आहेत. एका सकाळी त्यांनी बेडरूममध्ये त्यांना चक्कर येऊन पडल्यासारखं वाटलं असं त्यांनी सांगितल्यानंतर ते डॉक्टरकडे गेले. ते जागे झाले, लगेच उठून बसले, पलंगाच्या कडेवर पाय खाली सोडले आणि एका सलग हालचालीमध्ये उभे राहिले. त्यांनी अगदी वेळेवरती नाईट स्टँड पकडला. त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता नव्हती, त्यांची प्रकृती नाजूक नव्हती. ते फक्त तेच करत होते जे त्यांनी यापूर्वी 10,000 वेळा केलं होतं आणि वयाच्या 71व्या वर्षी त्यांचं हृदय आणि रक्तवाहिन्यांची प्रणाली पूर्वीसारख्या वेगाने जुळवून घेऊ शकत नव्हती. मी त्यांना सकाळच्या बदलाची 3 टप्प्यांची पद्धत शिकवली. पहिली, जेव्हा तुम्ही जागे झाल्यावर फक्त 30 सेकंद शांत पडून राहा. तुमच्या शरीराला जागे झाल्याची जाणीव होऊ द्या. तुमच्या रक्तदाबाला नैसर्गिकरित्या समायोजित होऊ द्या. दुसरं, हळूहळू बसण्याच्या स्थितीमध्ये या. आणखी 30 सेकंद थांबा. तुमचे पाय पलंगाच्या कडेला लटकू द्या. तिसरं, उभं राहण्यापूर्वी तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवा. थोडं पुढे झुका आणि मग हळू आणि जाणीवपूर्वक उठा. 3 महिन्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये फोन केला आणि त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर, तेव्हापासून मला एकदाही चक्कर आली नाही आहे. मी दररोज सकाळी स्वतःला किती घाबरवत होते हे माझ्या लक्षातच आलं नाही. हा काही गुंतागुंतीचा वैद्यकीय उपचार नव्हता. ही होती जाणीवपूर्वक केलेली 30 अतिरिक्त सेकंदांची हालचाल आणि त्या सेकंदांनी कदाचित त्यांचा जीव वाचला असेल. तुमच्या शरीराला तुमचे संरक्षण करायचं असतं, त्याला फक्त तुम्ही पुरेसा वेळ थांबण्याची गरज असते. आता पुढे जाण्यापूर्वी मला एक विनंती करायची आहे. आतापर्यंत जे ऐकलं आहे ते तुम्हाला मौल्यवान वाटत असेल तर मी 2 साध्या गोष्टींची विनंती करते. पहिली म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं ध्येय तुम्हाला स्पष्ट, थेट आणि आरोग्यविषयक माहिती देणं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीरासाठी सर्वोत्तम निर्णय घेऊ शकाल. दुसरं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा, जसे की तुमचे आई वडील, तुमचा जोडीदार आणि तुमचे शेजारी, जे सकाळी 5 वाजता उठून या सर्व चुका करतात. एका क्लिकमध्ये असा संवाद सुरू होऊ शकतो जो खरोखरच एखाद्याचा जीव वाचवू शकतो. चला तर मग पुढची सवय बघूया. 4थी चूक, नाश्ता न करणे किंवा सकाळी चुकीचा पदार्थ खाणे. साठीनंतर रात्रीच्या झोपेच्या उपवासाच्या काळामध्ये रक्तातील साखर नियंत्रित करण्याची तुमच्या शरीराची क्षमता लक्षणीयरित्या बदलते. तुमची इन्सुलिन संवेदनशीलता बदलते. तुमचं यकृत रात्रभर ग्लुकोज सोडत राहतं आणि सकाळपर्यंत वृद्ध व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेची पातळी वैयक्तिक शरीर रचनेनुसार अनेकदा खूप जास्त आणि खूप कमी झालेली असते. जेव्हा तुम्ही नाश्ता पूर्णपणे टाळता तेव्हा तुम्ही तुमचा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला कोणतंही इंधन न पुरवता
तुम्हाला उठून हालचाल करायला लावण्याचं ऊर्जा मागणी करणारे काम करायला सांगत असतात. साठवलेली ऊर्जा वापरण्यासाठी शरीर अधिक तणाव संप्रेरके, विशेषतः अधिक ॲड्रेनालाईन आणि अधिक कॉर्टिसोल सोडून प्रतिसाद देतं. आणि सकाळच्या ऊर्जेमुळेच आधीच वाढलेली ही तणाव संप्रेरके हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीवर भार आणखी वाढवतात. पण चुकीचा पदार्थ खाणं हे देखील तितकंच धोकादायक आहे. शुद्ध साखर आणि शुद्ध कर्बोदके जास्त प्रमाणामध्ये असलेला नाश्ता, जसं की पांढरा बेगर, पेस्ट्री, गोड केलेले तृणधान्य, यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि त्यानंतर तितक्याच वेगाने ती कमीसुद्धा होते. रक्तातील साखरेच्या या चढ उताराचा हृदयाच्या कार्यावरती थेट परिणाम होतो. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या 60 वर्षांवरील प्रौढांच्या रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये सकाळी मोठे चढ उतार होतात, त्यांच्यामध्ये सकाळी रक्तातील साखर स्थिर असलेल्यांच्या तुलनेमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी घटनांचं प्रमाण 42% जास्त होतं. यावरचा उपाय गुंतागुंतीचा नाही. जागा झाल्यावर पहिल्या तासामध्येच काहीतरी खाऊन घ्या. असा नाश्ता निवडा ज्यात प्रथिने, आरोग्यदायी चरबी आणि फायबर यांचा समावेश आहे. भाज्यांसोबत अंडी, साध्या दह्यासोबत मूठभर सुकामेवा, जवस आणि बेरीसोबत ओटमील हे मिश्रण रक्तातील साखर स्थिर करतं, सकाळचा कॉर्टिसोल कमी करतं आणि तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला अस्थिर चढ उताराच्या चक्राऐवजी स्वच्छ स्थिर इंधन पुरवतं. सकाळच्या पोषणाबद्दल बहुतेक लोक एक गोष्ट विसरतात. तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ते केव्हा खाता हे देखील महत्त्वाचं आहे. न्यूट्रिएंट्स जर्नलमधील एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की जे प्रौढ जागं झाल्यावरती 60 मिनिटांच्या आत नाश्ता करतात, त्यांच्यामध्ये सकाळच्या कॉर्टिसोलची पातळी लक्षणीयरित्या कमी असते आणि ज्यांनी आपला पहिला नाश्ता 2 तास किंवा त्याहून अधिक उशिरा केला, त्यांच्या तुलनेत रक्तदाबातील चढ उतारही मोजता येण्याजोग्या प्रमाणामध्ये कमी झालेला असतो. तुमचं हृदय रात्रभर काम करत असतं. त्याला पोषण द्या, त्याला योग्य आणि वेळेवर पोषण द्या. तिसरी चूक म्हणजे पहाटेच्या वेळी खूप जास्त तीव्रतेने व्यायाम करणं. तुम्ही निषेध म्हणून हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वीच सांगते, मी तुम्हाला सकाळी व्यायाम करणं थांबवायला सांगत नाही आहे. व्यायाम हा हृदयाचं संरक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे. पण सकाळी व्यायाम करण्याची एक योग्य पद्धत असते आणि ही एक अत्यंत चुकीची पद्धत आहे आणि चुकीच्या पद्धतीमुळे लोकांना मृत्यू येत असतो. समस्या ही आहे, तुम्ही जागे होता. सकाळच्या ऊर्जेमुळे तुमचा रक्तदाब आधीच वाढलेला असतो. रात्रभर झालेल्या निर्जलीकरणामुळे आणि सकाळी नैसर्गिकरित्या रक्त गोठण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमचं रक्त आधीच घट्ट झालेलं असतं. तुमच्या हृदयाचे ठोके वाढत असतात आणि मग तुम्ही उठून लगेचच धावणं, उच्च तीव्रतेचे इंटरव्हल्स, जड वस्तू उचलणं यांसारखे तीव्र व्यायाम जे आहे ते करता. तुम्ही एक प्रकारे आधीच धोकादायक तापमानावरती पेटलेल्या आगीवरती पेट्रोल ओतत आहात. जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की सकाळी हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी क्रिया तीव्र होण्याच्या काळामध्ये, विशेषतः सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये केलेला जोरदार व्यायाम दिवसानंतरच्या वेळेमध्ये केलेल्या त्याच व्यायामाच्या तुलनेमध्ये 60 वर्षांवरील प्रौढांमध्ये हृदयविकाराच्या घटनांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढवतो. विशेषतः पहाटेच्या वेळी केलेल्या जोरदार व्यायामादरम्यान गंभीर हृदयविकाराचा धोका दुपार किंवा संध्याकाळच्या त्याच तीव्रतेच्या व्यायामाच्या तुलनेमध्ये जवळजवळ दुप्पट तिप्पट जास्त होता. याचा अर्थ असा नाही की सकाळचा व्यायाम वाईट आहे. याचा अर्थ असा आहे की सकाळचा व्यायाम वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे. 60 वर्षानंतर आदर्श सकाळची हालचाल सौम्य, टप्प्याटप्प्याने आणि शरीराला उष्णता देणारी असते. 10 ते 15 मिनिटे हळू चालणं, हलके स्ट्रेचिंग, सौम्य योगाभ्यास अशा हालचाली ज्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला 30 सेकंदांमध्ये 0 पासून 60 पर्यंत जबरदस्तीने वेग वाढवण्याऐवजी सहजतेने गती बदलण्यास मदत करतात. तुमचा तीव्र व्यायाम सकाळच्या उत्तरार्धामध्ये, दुपारी किंवा संध्याकाळच्या सुरुवातीला करा. यामुळे तुमचं हृदय केवळ सुरक्षितच राहणार नाही, तर ते अधिक चांगल्या प्रकारे कार्यसुद्धा करेल आणि तुमचे परिणाम सुधारतील. मला मुंबईमधील 68 वर्षीय निवृत्त अग्निशमन दलाचे जवान आठवतात. त्यांना त्यांच्या सकाळच्या शिस्तीचा अभिमान होता. सकाळी 5:30 वाजता उठून 2 बाय 6 मीटर धावणं ते हे वर्षानुवर्षे करत होते. एकदा धावताना छातीत घट्टपणा जाणवल्याने ते रुग्णालयामध्ये आले. त्यांचं हृदय संरचनात्मकदृष्ट्या सुस्थितीत होतं. त्यांच्या धमन्यासुद्धा बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत होत्या. अडचण वेळेची होती. त्यांना फक्त एकदाच त्यांच्या सकाळची धाव दुपारी 4:30 वाजता बदलून त्याऐवजी 15 मिनिटे चालणं किंवा स्ट्रेचिंग दिनक्रम करण्यास सांगितलं.
सुरुवातीला त्यांनी त्याच्यासाठी विरोध केला. एक अग्निशमन दलाचा जवान आपला दिनक्रम सहजासहजी बदलू शकत नाही. 6 आठवड्यानंतर ते परत आले. छातीतील घट्टपणा पूर्णपणे नाहीसा झाला होता. विश्रांतीच्या वेळी त्यांच्या हृदयाचे ठोके प्रत्यक्षात प्रति मिनिट 4ने कमी झाले होते. ते म्हणाले, डॉक्टर, मला आता माझ्या 50पेक्षाही जास्त ताकदवान वाटतं. हा काही चमत्कार नव्हता. कामगिरी करण्यापूर्वी त्यांच्या शरीराला अखेर सराव करण्याची संधी मिळत होती. तो त्याचा परिणाम होता. जर तुमचा विश्वास असेल की सकाळच्या सवयींच्या हृदयाच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो टाईप करा. जर तुम्ही साशंक असाल तर 0 टाईप करा. दोन्हीपैकी काहीही असलं तरी तुमचा प्रतिसाद इतर दर्शकांना हे समजण्यास मदत करतो की त्यांना नेहमी जे सांगितलं गेलं आहे त्यावर प्रश्न विचारणारे ते एकटे नाही आहेत. दुसरी चूक म्हणजे जागा झाल्यावर पहिल्या काही मिनिटांमध्ये भावनिक तणावाकडे जाणं. आता ही एक अशी चूक आहे ज्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील बहुतेक लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आणि माझ्या 15 वर्षाच्या क्लिनिकल अनुभवानुसार माझा विश्वास आहे की सकाळच्या हृदयविकाराच्या घटनांमध्ये योगदान देणाऱ्या सर्वात कमी लेखल्या गेलेल्या घटकांपैकी हा एक आहे. हे असं घडतं, तुम्ही तुमचे डोळे उघडता. तुमच्या शरीराची झोपेतून जागं होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच तुमचं मन विचार करू लागतं. ते काल काय घडलं, आज काय घडत आहे, ज्या भेटीबद्दल तुम्ही चिंतित आहात ती, कौटुंबिक संघर्ष, आर्थिक चिंता, आरोग्याची भीती या सर्वांचा आढावा घेऊ लागते. तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला स्थिर होण्यासाठी वेळ मिळण्यापूर्वीच होणारी ही संज्ञानात्मक आणि भावनिक सक्रियता आधीच वाढलेल्या कॉर्टिसोलच्या पातळीमध्ये आणखी एक उसळी निर्माण करते. म्हणजेच कॉर्टिसोल दुप्पट करते आणि दीर्घकाळ वाढलेल्या पातळीवरील कॉर्टिसोल रक्तवाहिन्यांच्या आतील स्तराला मोजता येण्याजोगे नुकसान पोहोचवते. ते दाह वाढवतं, ते धमन्यांचा कडकपणा वाढवतं, ते थेट हृदयाच्या विद्युत वहन प्रणालीमध्ये व्यत्यय आणतं. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासामध्ये 60 वर्षांवरील 9,000हून अधिक प्रौढांचा 8 वर्षांपर्यंत अभ्यास करण्यात आला आणि त्यात असं आढळून आलं आहे की जे लोक जागं झाल्यावरती उच्च पातळीच्या भावनिक तणावाची नोंद करतात त्यांना शांत आणि तटस्थ अवस्थेमध्ये जागं होणाऱ्यांच्या तुलनेमध्ये मोठ्या हृदयविकारांचा धोका 56% जास्त असतो. 56% जास्त. आहारातून नाही, व्यायामातून नाही, तर डोळे उघडल्याच्या क्षणी ते काय विचार करत आहे आणि काय अनुभव घेत आहे यावरचा उपाय म्हणजे आयुष्यातील समस्या दूर करणं नव्हे तर सकाळी एका छोटासा अवधी निर्माण करणं. जागं होणं आणि दिवसाच्या कामांना सामोरं जाणं या दरम्यान 2 ते 3 मिनिटांची एक संरक्षित वेळ निर्माण करणं हा आहे. शांत पडून राहा. हळू आणि जाणीवपूर्वक श्वास घ्या. 4 मोजण्यापर्यंत श्वास आत घ्या. 2 मोजण्यापर्यंत रोखून धरा. 6 मोजण्यापर्यंत बाहेर सोडा. हे असं 4 ते 5 वेळा करा. श्वास घेण्याची ही पद्धत विशिष्ट नर्व सिस्टमला म्हणजे शरीराच्या विश्रांती आणि दुरुस्तीच्या मोडला सक्रिय करते आणि कॉर्टिसोलच्या वाढीला लक्षणीयरित्या रोखत असते. आता पहिली चूक म्हणजे संक्रमणाच्या योग्य पद्धतीशिवाय झोपलेल्या अवस्थेतून थेट पूर्ण क्षमतेने कामाला लागणं. आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या सर्व गोष्टी इथेच येऊन मिळतात. फोन, कॉफी, अंथरुणातून पटकन उठणं, नाश्ता न करणं, तीव्र व्यायाम, भावनांचा कल्लोळ या सर्व एकाच मूलभूत चुकीचे रूप आहेत. या सर्व गोष्टी तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला संक्रमणासाठी वेळ देण्यास नकार देण्याचंच प्रतीक आहे. 60 वर्षांनंतर तुमचं हृदय 30 सेकंदांमध्ये 0 पासून 60 पर्यंत वेग घेऊ शकत नाही. त्याची रचना तशी केलेली नाही आणि जेव्हा तुम्ही दररोज सकाळी त्याला तसं करण्यास भाग पाडता तेव्हा महिने आणि वर्षांमध्ये होणारे एकत्रित नुकसान प्रचंड असतं. फ्रंटियर्स इन एजिंगमध्ये प्रकाशित झालेल्या एका व्यापक अभ्यासामध्ये 60 वर्षांवरील 12,000 प्रौढांचा एका दशकासाठी अभ्यास करण्यात आला आणि त्यात असं आढळलं की ज्यांनी सकाळी हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीसाठी एक संरचित संक्रमण पद्धत लागू केली त्यांच्यामध्ये सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये गंभीर हृदयविकाराच्या घटनांचे प्रमाण ज्यांनी तसं केलं नाही त्यांच्या तुलनेत 62%ने कमी होतं. ही पद्धत स्वतः गुंतागुंतीची नाही. आज आपण चर्चा केलेल्या सर्व गोष्टींचा जाणीवपूर्वक केलेला वापर करून एक सुसंगत सकाळची दिनचर्या तयार करणं इतकंच. याची अंमलबजावणी नेमकी कशी करायची ते येथे सांगणार आहे. उद्या सकाळपासून जागं झाल्यावर लगेच हालचाल करू नका. 30 सेकंद शांत पडून राहा. तुमची जाणीव हळुवारपणे परत येऊ द्या. सावकाश श्वास घ्या. तुमच्या खाली असलेल्या पलंगाची जाणीव ठेवा. तुम्ही तुमच्या मज्जासंस्थेला झोपेतून जागा होण्याच्या स्थित्यंतरासाठी वेळ देत आहात. 30 सेकंदानंतर सावकाश खोल श्वास घेण्यास सुरुवात करा. 4 मोजण्यापर्यंत श्वास आत घ्या. 2 मोजेपर्यंत
रोखून धरा, 6 मोजण्यापर्यंत श्वास बाहेर सोडा. हे 4 वेळा पुन्हा करा. यामुळे तुमची पॅरासिम्पॅथिक मज्जासंस्था सक्रिय होते आणि तुमच्या कॉर्टिसोल प्रतिसादाचं नियमन करण्यासही सुरुवात करते. आता सावकाश बसण्याच्या स्थितीत या. घाई करू नका. बसल्यावर 30 सेकंद थांबा. तुमच्या रक्तदाबाचं पुनर्वितरण होऊ द्या. तुमच्या शरीराला स्थितीतील बदल जाणवू द्या. उभं राहण्यापूर्वी आदल्या रात्री तुमच्या नाईट स्टँडवर ठेवलेला पाण्याचा ग्लास प्या. हा तुमचा हायड्रेशनचा पहिला प्रोटोकॉल आहे. खोलीचं तापमान किमान 120 अंश असावं. पाणी सावकाश प्या. आता सावकाश उभं राहा. तुमचे पाय जमिनीवर घट्ट रोवा. थोडं पुढे झुका. जाणीवपूर्वक उठा. उभं राहिल्यानंतर पहिली 5 ते 10 मिनिटे हळुवारपणे हालचाल करा. सावकाश उठा. सावकाश चला. हलके स्ट्रेचिंग करा. तुमच्या हृदयाचे ठोके लक्षणीयरित्या वाढवणारी कोणतीही गोष्ट नाही. तुमचा फोन उलटा ठेवा. तुमची कॉफी थांबवा. तुमची कामांची यादी थांबवा. तुम्ही चिंता थांबवा. फक्त 2 मिनिटांसाठी तुमचं एकमेव काम आहे तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीला सुरक्षितपणे झेप घेण्यासाठी आवश्यक असलेला मार्ग उपलब्ध करून देणं. बस एवढंच. हा संपूर्ण प्रोटोकॉल आहे. 30 सेकंदांची शांतता, 4 संत श्वास, हळुवारपणे उठणं, 1 ग्लास पाणी, हलकीशी हालचाल. याला 3 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो आणि संशोधनानुसार हीच ती 3 मिनिटे असू शकतात जी तुमच्या आपत्कालीन कक्षामध्ये जाण्यापासून तुम्हाला वाचवतात. आता हे तुमच्या जीवनामध्ये कसं समाविष्ट करायचं जेणेकरून ते आपोआप होईल हे मी तुम्हाला नेमकं सांगते. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाईट स्टँडवरती खोलीच्या तापमानाचा एक पूर्ण ग्लास पाणी ठेवा. ही एकच कृती तुमच्या नवीन सकाळच्या दिनचर्येची सुरुवात करते. तुमचा अलार्म नेहमीपेक्षा 2 मिनिटे आधी लावा. जास्त झोपेसाठी नाही, पहिल्या आठवड्याच्या तुमच्या संक्रमण प्रोटोकॉलसाठी. प्रोटोकॉल एका नोट कार्डवरती लिहा आणि ते तुमच्या नाईट स्टँडवर चिकटवा. शांत पडून राहा. श्वास घ्या. हळुवारपणे बसा. पाणी प्या. हळुवारपणे उभं राहा. हलकी हालचाल करा. 3 दिवसांच्या आत तुम्हाला फरक जाणवेल. सकाळची सुस्ती जी अनेक लोक वाढत्या वयामुळे येते असं मानतात, ती अनेकदा सकाळच्या अचानक बदलांमुळे हृदयावरती येणाऱ्या ताणाचं लक्षण असतं. जेव्हा तुम्ही हा बदल हळुवारपणे करता तेव्हा ती सुस्ती अधिक लवकर दूर होते. एका आठवड्याच्या आत तुम्हाला पहाटेच्या वेळी अधिक स्थिर ऊर्जा जाणवेल. अनेक वयस्कर व्यक्तींना त्यांच्या पहिल्या कॉफीपूर्वी जाणवणारी थरथर, चिंता आणि किंचित अस्वस्थतेची भावना कमी होईल. 2 आठवड्यांच्या आत जर तुम्ही तुमच्या रक्तदाबावर लक्ष ठेवत असाल तर तुम्हाला तुमच्या सकाळच्या नोंदीमध्ये लक्षणीयरित्या सुधारणा दिसण्याची शक्यता आहे. 1 महिन्याच्या आत जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना तुमची नवीन दिनचर्या सांगितली तर ते तुमच्या आकडे पाहून आश्चर्यचकित होतील आणि हे तुम्ही एकही औषध न बदलता, एकही पैसा न खर्च करता किंवा व्यायामशाळेत न जाता साध्य केलेलं असेल. मी सांगितलेल्या सकाळच्या या सवयी तुम्ही 30 दिवसांसाठी अंमलात नक्की आणा. फक्त 30 दिवस. मी फक्त एवढंच मागत आहे. आज रात्री तुमच्या नाईट स्टँडवर पाण्याची बाटली ठेवा. तुमचा अलार्म 2 मिनिटे लवकर लावा. 6 पायऱ्यांचं पालन करा. तुम्हाला कसं वाटतं याचा मागोवा घ्या. सकाळच्या क्षणांकडे लक्ष द्या. फरक अनुभवा. तुमचं हृदय तुम्हाला 60, 70, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सांभाळत आहे. त्याला दररोज सकाळी 3 मिनिटं द्या. त्याने ती मिळवली आहे. तुम्ही ती मिळवली आहे. जर या व्हिडिओची तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर नक्कीच लाईक बटनवरती क्लिक करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.